उपवासाला गुलाबजाम खायचे, चला करूयात रताळ्याचे गुलाबजाम. 2 मध्यम आकाराची रताळी स्वच्छ धुवून त्याची सालं काढून घ्यायची. ही रताळी कुकरमध्ये वाफवायची आहेत. रताळी मऊ शिजवायची नसल्यानं कुकरच्या डब्यात पाणी नाही घालायचं. एका शिट्टीत रताळी शिजतात. गुलाबजामच्या पाकाकरता 2 वाटी साखर आणि 2 वाटी पाणी उकळत ठेवा. साखर विरघळली की मंद आचेवर 2-3 मिनिटांनी गुलाब पाणी आणि थोड्या केशराच्या काड्या घालूयात. साधारण 2-3 मिनिटांनी गॅस बंद करायचा. थंड झालेली रताळी किसून घ्या. किसल्यामुळे त्यातले तंतू म्हणजे फायबर वेगळं होतं, तुकडे राहत नाही. रताळ्याच्या किसात 1 वाटी मिल्क पावडर घालून हे मिश्रण मळायचं. मिश्रणाचा असा गोळा होत आला की अर्धा चमचा तूप घालून हे मिश्रण मळायचं. हे पहा, आपल्या नेहमीच्या गुलाबजामसारखंच हे मिश्रण मऊ आहे. 10 मिनिटं हे मिश्रण झाकून ठेवूया. कढईत तूप गरम करायला ठेवते. तूप गरम होईपर्यंत मिश्रणाचे गोळे करूयात. साधारण मोठ्या सुपारीच्या आकाराचे हे गोळे करते. तूप खूप गरम नाही करायचं. गरम तुपात गोळे सोडल्यावर त्यांना सतत असं हलक्या हातानं हलवत राहायचं. म्हणजे गुलाबजाम सर्व बाजूंनी एकसारखे तळले जातात आणि रंगही एकसारखाच येतो. आता छान गडद रंग आल्यावर साखरेच्या गरम पाकात गुलाबजाम सोडायचे. 2 तास तरी हे गुलाबजाम पाकात मुरू दे. पाकात छान मुरलेले आपले उपवासाचे गुलाबजाम तयार आहेत.